नावाची दगड तरली खरंय का? खरंय का? अय देवगावकर खरंय का? मला नाही माहिती, तुम्ही सांगा खरंय का? ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून बी आहेत, मेले नाही. लय सप्त्याची कमिटी बसू द्या, एक तरी येतोच. आख्या गावात एक तरी असतोच. निस्ती कळ लावायची आणि बाकीची भांडणं तुमच्यात नसल. तुमचं देवाचं गाव आहे महाराज, तुमच्यात नसेल पण असतंय. पण एक गोष्ट सांगते ऐका बरं. आतापर्यंत सगळ्या गोष्टीचा भाव वाढला. दुधाचा वाढला की नाही? पाण्याचा वाढला, जमिनीचा वाढला, धान्याचा वाढला. कॅमेरा आहे म्हणून बोला नाही, दुसरं काही नाही महाराज. वाढला की नाही? वाढला की नाही? खायचं ते खात जा रे, पिणारे तर लय वाईट. याकडनं पेली नालीत होताना पडला तशी झोप लागली. पाठ जाग आली. जागत चिपचित चापचित डुकराच्या 2 शेपट्या हातात आल्या. ते डुकराला म्हणतंय, गंग अगे गंग, तू रोज एक ही निघाल, ती आज 2 हाताला लागायला लागला. काय बोलत हा महाराज? पेयचं ती पेत जा ना. अरे नशा ही करनी है तो शराब की क्या करते हो? सुबह को पी ली तो रात को उतर जाती है. नशा ही करनी है तो हरि नाम की करो. एक बार चढ़ गई जिंदगी भर नहीं उतरती दादा. करा ना नशा. अरे तुम्हाला म्हणून सांगते, मला सुद्धा नशा आहे. पुढचा ऐका माऊली, मला सुद्धा आहे. अरे कशाची? सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही, श्वासात श्वास होतपर्यंत छत्रपतींच्या विचाराची नशा कधी सुटणार नाही. नाद है नाद. अरे वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाव लिख दिया. औषधही तेच आहे, नशाही तेच आहे. काही माणसं म्हणतात हिला लयच हौस आहे. अरे हायच का नसावी? मला माहित आहे, आज जर छत्रपती नसते ना तर हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहित आहे का? जहापना, हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. या अवस्था तुमची आमची असते, सुधरून घ्या. तुम्हाला सांगते, पोरांना मावळे व्हा. अरे असा मावळा व्हा, नुसतं बुंबलू नका बरं. परवा मी एक पोरगा बघितला, KTM गाडी हो, KTM, असा हातभर झेंडानं मोठे भर दांडण, पाठीमागं छत्रपतीन पुढं मावळा, असा मिशाला आकडन चंद्र करून. काय देख ना पोरगा होता महाराज. मी सुद्धा म्हणलं वाह काय पोरगा आहे. जशी त्याची गाडी पुढं गेली सगळं इम्प्रेशनच डाऊन झालं. एवढा आटास केला त्यानं आणि गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. आग लागो तुला लागा. ही मावळा आहे का? मावळा? अरे कोणाला म्हणावा मावळा? शाहिस्ता खानाच्या लाल माला चालल्यात. शाहिस्ता खानाची पोरगी गायब व्हावी, कुठेतरी लपावी. शाहिस्ता खान धडपडावा, बायकोने सांगावं जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने लड़की उठा ली. शाहिस्ता खान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय अगं जर छत्रपतीच्या मावल्यांनी पोरगी दिली असेल ना तो शब्द देतो, पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला मावळा म्हणायचं. इतकी नजर पवित्र आणि इतकं आचरण शुद्ध. अरे तुम्ही सुद्धा मावळे व्हा. आज प्रत्येक पोरामध्ये मी मावळ्यांना बघते, पण कुठल्या वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असला करून तुम्हाला मिळतं तरी काय? अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय. तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय, तुम्हीच असाल दादा, तुम्हीच घडाल. नजर बदला, आचरण बदला. माझा राजा एकच होता, एकच असणार, मी एकच राहणार. वाटे देवा. अरे देवानं मला कुत्र केलं तरी हरकत नाही. असली माणसं होण्यापेक्षा मी कुत्र होईन, पण छत्रपती शिवरायांच्या वाघ्यासारखं कुत्र होईल महाराज. त्यांच्या आगेत जीव द्यावा एवढी निष्ठा आपल्यामध्ये असली पाहिजे. चला म्हणून त्याच्यावर प्रेम करावं. धर्मावर करा, देशावर करा, देवावर करा. प्रेम त्याला म्हणायचो. 2 इंचासाठी माझा पोरगा माघारी आलाय. आर्मीत भरती होता वर्षभर कष्ट केलंय त्यानं आणि ते 2 इंच कमावलंय. प्रेम त्याला म्हणायचं. मी सांगते म्हणून ऐका. इथून पुढं गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारी कुठल्याच पैशावाल्याच्या पदावाल्याच्या हातानं तिरंगा फडकवायचा नाही. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हातानं फडकवायचा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे. कारण तिरंग्याची जाण त्यांना माहित आहे की हातवर झेंड्यासाठी काय गमवावं लागतं. त्या बायकोला विचारा जिनं कपाळीचं कुंकू पुसलं. त्या बापाला विचारा ज्यानं पोटचा गोळा दिला.
अरे ते लेकरांना विचारा, बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. पांडुरंग न करो पण तुमचा पोरगा जवान शहीद झाला आणि तुम्हाला कोणी विचारलं का हो रामभाऊ पोरगा गेला वाईट वाटतं, डोळे पुसा, वरमान करा आणि स्वाभिमानानं सांगा अरे गेलाय पण कुत्र्याच्या मरणानं नाही, देशासाठी वीर मरणानं मेलाय. स्वाभिमान करण्याची गोष्ट आहे, खंत करण्याची नाही. मरण यावं तर असं यावं महाराज, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड राहावा. हा गोड आहे माऊली, म्हणून सांगते जाणीव तरी ठेवा. लय काय नाही पण जाणीव तरी आहे की नाही, जाणीव ठेवा माऊली, गरज आहे. म्हणून हे प्रेम आहे. रामनामाची दगड, जाग्यावर आलात, रामनामाची दगड बातमी रावणाला कळाली. रावणाचे भक्त म्हणाले रामनामाचा दगड तरता यात काही नवल आहे, रावण नावाचा सुद्धा तरलाच पाहिजे. इज्जतीचा प्रश्न. सोन्याचं कमंडलू घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. देवगावकर, रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला? तरला बुडला? बुडला का? बुडला. रावण नावाचा दगड बुडला, रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणसाल एक तर तू महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही. ज्या बाबांना दुसऱ्याची बायको पळवून आणली त्याचा दगड जर पाण्यात तरत असेल तर माळा घालून फायदाच नाही. प्रॅक्टिकल विचार करा, तरावा का? नाही, तरला. रावणाची बायको रावणाला म्हणते हय वय मी काय म्हणते, म्हणजे असंच म्हणतात बायका महाराज बरं का, मी काय म्हणते नाही हो का बायको करा एकीत समाधान होत नसल मनावर घेऊ नका महाराज, करा फक्त. देवाला 16,108 होते, आपण 2-4 केल्या म्हणून काय बिघडते. एकाला मी असंच सांगितलं त्यानं मनावरच घेतलं. घरी गेल्यानं बायकोला म्हणलं आजचा महाराज लईच चांगला होता. ती म्हणली का? ती म्हणला देवाला 16,108 होते, तुम्ही बे 2-4 करा. बायको म्हणली चांगली गोष्ट आहे, मी पण एका कीर्तनाला गेलते तिथला बे महाराज लई चांगला होता. ती म्हणला द्रौपदीला 5 नवरे होते. नवरा म्हणला तू बेगो पण मी बेगो. कुठं लोकाला सांगते महाराज, लग्न आहे ना, ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं कधी होईन. अरे ज्याचं झालं त्याला विचार, लई लांब कशाला तुझ्या बापालाच विचार, ती सांगल काय मजा असते ती. संसार काय साधी गोष्ट आहे का महाराज? चला जाग्यावर या. मग माऊली रावणाची बायको रावणाला विचारते, रावण सांगतोय ऐक दगडावर रावण नाव होतं खरंय, दगड पाण्यात तरला, अहो खरंय पण दगड तरला त्याचं कारण आहे, मी त्या दगडाला म्हटलो तुझं नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला बघा. आता विचार करा, जर रामाच्या नामाने रावण नावाचा दगड तरला तर भगवंताच्या चिंतनाने तुमचा आमचा नाशिवंत देह तरणार नाही का? अखंड चिंतन तर करून तर बघा माऊली. सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता. देव किती गोड आहे हे बघितल्याशिवाय कळत नाही, आणि नाम किती गोड आहे हे घेतल्याशिवाय समजत नाही. पंचपक्वानाचं ताट आहे पण न खाल्ल्याशिवाय चव कळणार, नाम किती गोड आहे घेतल्याशिवाय कळणार. देवाचं नाव नाही, देवाचं सर्वस्व गोड आहे. काय देव गोड असावा. फार सुंदर काव्य आहे बघा. राजसुकुमार मदनाचा रवी शशिकळा, देवाला पाहिलं ना विकिता गोरस घ्या म्हणे. देवाकडे बघितलं ना, ह्या गवळणी सुद्धा यशोदेला उग कारण काढून जायच्या. आता देवाला बघता देव लय गोड. पहिल्या गवळणी होत्या रचलेल्या त्या सुद्धा लय गोड असायच्या, त्यात सुद्धा देवाच्या रूपाचं वर्णन केलं जायचं आहे की नाही. देव सोबत असला ना त्यासोबत. मोदी वक्त्रम कलानीशवादा पणोदाह दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजत ज्ञानदेव. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी शिवसाडी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी पांडुरंग चरणाशी वास करणारे तुकोबतारे यांचा 4 चरणाचा साधा सरळ अशा संततीचं वर्णन करणारा अभंग, जी संतती भाग्याने, प्रारब्धाने आणि सत्य कर्माने प्राप्त होते. अभंग घ्यायचं कारणही असंच आहे. लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथ दादा मुंडे यांच्या जयंती निमित्त आजचा हा कीर्तन सोहळा
माणूस किती जगला किती राहिला याला आज तागायत काही किंमत नाही, पण त्याने काय कर्म केलं याची पावती आज इतक्या वर्षानंतर सुद्धा राजकीय क्षेत्रात असून सुद्धा राजकीय क्षेत्रात असून सुद्धा मुंडे साहेबांचा जयंती सोहळा तुम्ही एवढ्या थाटात करताय याच्यावरून दाखवलं जातं की तो माणूस वागला काय असेल. आणि म्हणूनच आजचा हा कीर्तन सोहळा आपण इथं आयोजित केला. सर्व देवगाव वासियांच्या माध्यमातून संयोजक आयोजक नियोजकांच्या माध्यमातून आजचा हा कीर्तन सोहळा आपण इथं करतोय. घेतलेला अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा तुकोबाराय सांगतात देवा. कधी कधी मनात विचार येतो की ज्या संततीने आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगले, तुझं नामचिंतन केलं, जरा पुढचा विचार करतो त्या आईची कुस किती पावन असेल, त्या वडिलांचे संस्कार किती श्रेष्ठ असतील की ज्यांच्या पोटी अशी संतती जन्माला आली. आता अशी म्हणजे नेमकं कशी याचं वर्णन करणारा अभंग. बरं का माय बापा हो, तुम्ही माझं कीर्तन ऐकायला आलात, माझ्या मातीला नाही, हे की नाही. मग कीर्तन ऐकायला आलेली माणसं मी कायम कीर्तनात सांगते माय बापा हो, कीर्तन चांग कीर्तन चांग हो यांग हरिरूप. त्या कीर्तनामध्ये भगवंतानी आपण एक होतो त्याला कीर्तन म्हणायचं. तुम्ही कीर्तनात बसलायत ना, 3 नियम तरी पाळलेच पाहिजे. कीर्तनातला पहिला नियम ताट आणि नीट वासा. टंगड लटकवून खेटर घालून कीर्तनाला बसू नका, है की नाही. बरं, आपण ताट बसायचं कारण आहे आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीनं आपल्याला शिकवलं जातं. पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पाठीचा काना ताटच असला पाहिजे. छत्रपती सांगतात, अरे अंधाराच्या रातीला आभाळाची साथ आहे, अरे अंधाराच्या रातीला आभाळाची साथ आहे, मोरेन पण वाकणार नाही, मर्द मावळ्याची जात आहे. मातीत जन्माला आला, टाळ्या वाजू वाटलं तर वाजवा. त्याला काय टॅक्स टोल नका GST काय सुद्धा नाही. आणि टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्ष नाही. एखादा बोल आवडला वाजवा टाळ्या, एखादी चाल आवडली वाजवा म्हणल्यावर वाजवू नका, कळलं तर वाजवा. काही सांगितलं म्हणून काही करायचं नाही, कळलं तर करायचं. लोकांना कळायच्या आधी केलं ना की लोक आपल्याला वेड्यात काढतात माऊली. म्हणून टाळी कळली तर वाजवायची. एखादं वाक्य कीर्तन कायवरचं पटलं, अरे वाजवा ना, बिंदास टाळ्या वाजवा. टाळी का वाजवायची माऊली? वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दात ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे दादा. वाजले पण जीवावर आल्यासारखे वाजले. जरा तर प्रेम दाखवा रे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव, भाव बळे आकडे एरविना कळे, करतरी आवडे. तुका म्हणे भाव आवडीने भावे हरिनाम. कसं पाहिजे? गुण गाईन पण आवडी. जर प्रेम नसेल, भाव नसेल तर करण्यात अर्थ नाही. आम्ही परमार्थ केला पण कशासाठी? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, याच्यासाठी आमचा परमार्थ. आणि त्याच्या पलीकडं आम्ही देवाला शोधायच्या भानगडीत पडलो. माऊली व्यासपीठावर सांगते, देव कधीच दिसत नाही, कधीच नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. देव दिसत असतो का माऊली? डोळे उघडून परमार्थ करा, डोळे झाकून कधी परमार्थ करायचं नाही. आमचं कसं झालं? तो का म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. शेंद्राने पिवळे केलेले देव आम्ही मानतो आणि तुमच्या आमच्यातला देव आम्ही नाकारतो. असा कसा परमार्थ करता? नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावता, दर महिन्याला वारी करता, मायबापाला घराबाहेर काढता. अरे असा कसा परमार्थ करता? हा, असा परमार्थ करू नका माऊली. गणपती बसवता गणपती आणि बुडीवताना शांताबाईला होता. अरे असा कसा परमार्थ करता? है की नाही? 9 दिवस आईला पिठावर बसवता, पंचारतीनं वावळता आणि दसऱ्या दिवशी बोकड कापता. अरे असा कसा परमार्थ करता? असं नाही परमार्थ करायचं माऊली. बर ती देवी एवढी कमकुवत आहे का की तुमच्या बोकडावर आहे का?
कोण आहे महाराज ती? काय संतांनी वर्णन केलं? पंचमीचं चांदन चमक आंब खेळ की झोका झोका निष्ठला म्हणजे कळलं महाराज. काय गाणी महाराज. काय ते पाण्यामधल्या नागाला कार खवळलं असंच काहीतरी आहे महाराज. मला आठवण आहे महाराज. आणि का कसं कसं कलोळाचं पाणी कशाला ढवळीलं आणि पाण्यावर काय नागाच्या पिल्याला कार खवळीला. लयच अवघड मला. काय सांगावं. परमार्थ करा माऊली. नाही मला माझं काही म्हणणं नाही बरं. अंगात बी येत असन नाही येऊच द्या महाराज. येतच असन आहे की नाही. देवगावच्या बाया येत असन येऊ द्या येऊ द्या. काही प्रॉब्लेम नाही बरं. मला फक्त एवढंच म्हणायचं माझी माय अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसा जोर असतो. देवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे ना. देवी निस्ती नवऱ्याकडे पळती. झाडाला लय तर असं झाडाला लय अगं खोडाला बी आहेच की नुसत्या झाडालाच कसं महाराज. असं येडा परमार्थ करू नका माऊली. येड्या गावाळ्याचे परमार्थ हा नाही लेकुणाच्या परमार्थ करायचा ना. देवाला अनुभवायला शिका. देव एवढा सोपा आहे का? नाही माऊली. नाथबाबांकडे एक माणूस गेला आणि नाथबाबाला म्हटला 3 दिवसात देव दिसला पाहिजे. किती दिवसात? 3 दिवसात. नाथबाबा म्हणले शक्य आहे का? दाखवायचा. ओ भाट्या पुरीने एवढा पैसा आहे माझ्याकडं. ओ भाट्या पैशात पुरीने एवढा पैसा आहे माझ्याकडं. फक्त देव दाखवा. नाथबाबा म्हणले तुझ्या पैशाला काय? नाथबाबा एवढे श्रीमंत होते. नाथबाबा एवढे श्रीमंत होते. आलेला प्रत्येक माणूस सोन्याच्या तटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा. एवढे नाथबाबा श्रीमंत होते. नाथबाबा एवढे श्रीमंत होते की पुरणपोळीशिवाय स्वयंपाक कधी नसायचं. नाथबाबा एवढे श्रीमंत होते. आम्ही भिकारी आहेत. आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो. नाथबाबा जे आले त्यांना देत होते. माझ्याकडे बघू नका. माझ्याकडे तेवढं नाही महाराज. ती नाथबाबा होते. मी आहे महाराज. चला. नाथबाबा एवढे श्रीमंत होते. आलेल्या प्रत्येक मायमावल्याला प्रत्येक बापाला 2 किलो हरभरा आणि 1 किलो गुळ असायचा. कीर्तन झाल्यावर श्रीमंत नाथबाबा. नाथबाबा एवढे श्रीमंत होते की काळ त्यांच्या बोलवल्यावर यायचा आणि काळ त्यांनी नाही म्हटल्यावर जायचा. नाथबाबा एवढे श्रीमंत होते. नाथबाबाकडे माणूस आला. म्हटला 3 दिवसात देव दिसला पाहिजे. ठीक दाखवतो. 3 दिवसात कशाला म्हणले? 3 बुटक्या मार देव दाखवतो. पहिली मारली. दिसला का? ओ दिसला का? देवगावकर दिसला का? तुम्ही बोलत जा बरं. ह्या का तुम्ही बोलला तर कीर्तन नाही तर आता माघारी जाते कुसकुर सांगा. बोलत जा महाराज आहे की नाही. बरं मी काय तुमचं वाटोळं केलंय का? तुमच्या बांधाला माझा बांध, घराशेजारी माझं घर. मी काय ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या विरुद्ध उभा? तुमचा माझा विरोधी पक्ष. तुमचं रान म्या पिटिवलं. मग तुम्ही माझ्यावर कसं नको तोंड करून बघावं असं मी काय केलं का माऊली? तुमचं काय केलं? तुमची जाऊ मी ननंद सासू सून जावई काय संबंध नाही महाराज. काहीच नाही. तुम्ही माझ्यावर राग धरावा असं आपलं काही सुद्धा नातं तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध कुशल नाही म्हणू नका राव. संबंध तर काही इतक्या कशी करायला आले का महाराज? संबंध आहे म्हणून झाले की असं काय बोलता माऊली? नातं आहे. ऐका बरं. हे नातं जरी रक्ताचं नसलं ना हे नातं भक्तीचं आहे. अरे एका वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं नातं कधीच दगणार नाही. विश्वास देते माऊली. एवढी ताकद या नात्यात आहे. अरे काय नातं असावं त्याचं आणि भक्तांचं ना तसं नातं आहे महाराज. काय नातं असावं? तिथं विश्वास असावा तिथं नातं आहे महाराज. जिथं विश्वास नाही तिथं नातं टिकत नाही माऊली. काय नातं होतं संतांचं आणि देवाचं. मंगळवेळच्या भिंतीखाली चोखोबऱ्यांचा मृत्यू झाला. साक्षात पांडुरंग रडतायत. नामदाराला सांगतायत नामा माझा चोखा गेला. कमीत कमी त्याची असती तरी माझ्याकडे घेऊन ये. नामदेवरायनं सांगावं हजारो माणसं मेली रे भिंतीखाली. त्या चोखोबऱ्यांची हाडं कशी ओळखायची? पांडुरंगाने सांगावं नामा प्रत्येक हाड कानाला लाव. ज्या हाडात विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ना नामा ते हाड माझ्या चोख्याचं असेल. काय नातं असेल महाराज. हा परमार्थ आहे. एवढं नातं स्ट्रॉंग पाहिजे. चला 3 बुटक्या मारत देव दिसेल. पहिली मारली दिसला. दुसरी मारली दिसला. तिसरीला जेव्हा यात गेला नाथबाबानं वरून दाबून धरला आणि पुन्हा विचारलं दिसला का? ती म्हणला दिसला तर नाही पण वर आल्यावर दाखवतो तुम्हाला देव काय असतोय. ती
जीवाच्या आकांताने प्राणी एकत्र केला, नाथबाबाला पाठीमागे ढकललं, वर आले तसे आख्या वाळवंटात यांचं कीर्तन. म्हणतात काय म्हणले जीव घ्याता, अरे देव दाखवायला लावला होता, देवापाशी पाठवाय नव्हतं लावलं. ही कुठली पद्धत आहे देव दाखवायची? म्हणले ऐका तर खरं. ऐका तर खरं, काय ऐका? तुम्हाला मी पाण्यात दाबून धरलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? म्हणलं असं वाटलं का बा बाहेर येणं तुमच्या गळ्याचा गोठ घेणं. नेमकं कसं वाटलं? म्हणलं असं वाटलं कधी एवढा एकटा मोकळा होतोय, मोकळा श्वास घेतो. नाथबाबा सांगतायत माऊली, जेवढी तळमळ तुम्हाला पाण्यातनं बाहेर येण्याविषयी होती ना, तेवढीच तळमळ जर तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीविषयी झाली ना, साक्षात पांडुरंग आणि तुम्ही एक असाल, फक्त तेवढी तळमळ ठेवा माऊली. किती तळमळ पाहिजे विचार करा ना. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका, एवढी तळमळ पाहिजे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना, निस्वार्थी प्रेम पाहिजे. आणि प्रेम भगवंतावरच करावं बर का पोरा सोरांना. गोरी दिसली गाला थाटली की आणली, हे प्रेम नाही महाराज. प्युअर वास नाही. बोलल्यावर राग येईन, पण ज्यांचं लग्न राहिलंय त्यांना सांगते ऐका, जर भगवान बाबाच्या कृपेने तुमचं लग्न जमलंच, तुम्हाला बायको भेटलीच, कोरोना नसलाच, तुम्ही लग्नपत्रिका छापलीच, तर लग्नपत्रिकेच्या खाली एक अट लिहा. मी बहीण नाही सांगते म्हणून लिहा. एकच अट लिहा, दारू पिऊन येणाऱ्याला माझ्या लग्नात प्रवेश नाही. पोरीच्या बापाचा निम्मा खर्च कमी होईल महाराज, तेवढं तरी करा. आणि ह्याच्या पुढचं सांगते, जी लिहितंय ती नीट पाहिजे. जर लिहिणारच नाही ध्यानीत असं, तर त्याला लिहायचा अधिकार. पोरांना सुधरा रे, गरज आहे. तुम्ही गुणवान आहेत, कर्तृत्ववान आहेत. आज सप्ताह करायला पोर आहेत, नियोजन करायला पोर आहेत, पंक्ती वाढायला पोर आहेत, टाळ घेऊन उभा पोर आहेत, सगळं काही आहे. पण चुकतंय काय? स्टेटस राधाकृष्णाचं आणि गाणं हिरो हिरोईनचं चुकतं ना महाराज, चुकतं की नाही? आहे की नाही? फोटो देवाचा एवढंच चुकतो. म्हणजे आपण देवदेव बी आपल्या मनानुसार करतो. मी सांगते म्हणून ऐका. इथून पुढे तुमच्या मोबाईलचा डीपी, तुमच्या मोबाईलचा प्रोफाईल कुठल्याच पैशावाल्या लाचाराचा, कुठल्याच भ्रष्टाचाराचा, कुठल्याच हिरो हिरोईनचा नसला पाहिजे. इथून पुढे तुमच्या मोबाईलचा डीपी ज्ञानोबा आहे, तुकोबार, छत्रपती शिवराय, शंभूराजे, भगवान बाबा. अरे नाहीच कुणाचं पटलं, स्वतःच्या बापाचा डीपी ठेवा. रक्ताचं पाणी करून पोचलंय त्यांनी तुम्हाला, आम्हाला हे डीपी ठेवायच्या पात्रतेच आहेत. अरे ठेवा ना, काय जातं महाराज? प्रेम करायचंय अरे करा. मी सांगते करा. तुम्ही नाहीतर काय दात पडक्या डांगऱ्यानं प्रेम करायचं का? तुम्हीच करायचं, बिंदास्त करा. पण प्रेम राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम. आता या राधाकृष्णावर तर इतकं भांडवल झालंय महाराज, जी काही ही करी त्यात सगळं राधाकृष्णावर ढकली त्यात. आणि खुशाल म्हणतात देवानो केलं मग आम्ही का नाही? अरे नालाय का, तुझी देवाची बरोबरी होईल का? तू कृष्ण आणि ती राधा. अरे जरा तरी लाज ठेवू, अरे जरा तरी बाळगा रे. तुम्हाला म्हणून सांगते, राधा 21 वर्षाची होती तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता. राधे घे श्याम सुंदरा. राधा कितीची? 21ची. श्रीकृष्ण कितीचा? 5चा. ऐ स्टेटस म्हणजे आपलं स्टेटस आलं कुठून? हो ते असं कृष्ण नाशी राधा कुठून आलं? हे वास्तव नाही, ही कल्पना आहे की राधा माझ्या जवळ आहे. आणि जर देव मनात आहे, त्याला मनातून मी स्मरतीये, तर तो माझ्या जवळच आहे. त्याला मला इकडे तिकडे शोधायची गरज, तो माझ्या जवळ असायची गरज. कारण तो आणि मी एक आहे. मी तो आहे, तो मी आहे. त्याच्यामुळे मला वेगळं विभक्त अशी गरज नाही. शंकराचार्य वर्णन करतात, देव आज कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात? मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात. तू जर इथे श्रद्धेनं मी जर भजलंय तुला, मैया विश्वनो मामृत युक्ता उपासते सतया प्रियोपेतास्त मी युक्त तमामता. तो भक्त योग्यातला योगी आहे, ज्याला भगवंताला मनात सामावता आलं. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. जिजे दिसे भूत देते मानी, जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आमचं कसं झालंय महाराज? आम्ही प्रेम तर केलं, प्रेम केलं देवावर, पण निस्वार्थी नाही, स्वार्थी. आपलं प्रेम कसं आहे तुम्हाला सांगते. माय मावल्या बऱ्यापैकी सणाला आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडं? अय देवगावच्या बाया
करतात का? हे का बोलत जावा. माझी माय बोल म्हणून तिथं बोलत नाही. ह्यांची जिंदगी गेली गबस म्हणून तरी अजून गबसले नाही महाराज, पण हिथं बोलत नाही. काय सांगायच तुम्हाला? सांग माझी माय. काय आमच्याकडं करतात, तुमच्याकडं पुरणपोळीचा स्वयंपाक बाया करतात का? तुम्ही आहेत का गेलात? झोपी आहेत ना. हां, पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. आमच्याकडे करतात, तुमच्याकडे करतात. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं विचारलं महाराज. हां, कधी जाळतात? जीव गेल्यावर जाळतात. हां, चला महाराज आनंदी राहो. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, स्वतःला जी पोळी केली केवढी होती? काय माझी माया, स्वतःच्या ढेरग्याला गिळाय केलेली पोळी केवढी होती? ताटवर होती की नाही? आणि जी देवाला केलती ती केवढी होती? तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोलला तर इमानदारीने सांगा, देवाची केवढी होती? एवढीच होती की नाही? एवढीच होती की नाही? अजून म्हणतात या काय लय अभिमानाची गोष्ट आहे काय? राग ठेवली तर इष्टेट जळती का? नाही महाराज. पण काय काय म्हणतात, लय बुमलू नको, देव खात काय नाही म्हणता दादा. पाहिजे 7 वर्षाची जनाई दळण दळायची, दळताना विठ्ठलाला हाका मारायची. ताकद काय होती? देव यायचा. प्रेम काय सांगायचं तुम्हाला माऊली? तुम्हाला जर आपलं हित कळलं ना तर त्याला आपलं हित कळायला वेळ लागणार नाही. आणि आपलं हित त्याच्याशिवाय कुणाला कळत? तुझी असते वेदाशी बोलणी, सूर्याशी चालणी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्या बोलविल्या वेद बोली, म्या चालविल्या सूर्य चाले. चाले शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिविना. देखवी ऐकवी एक नारायण. सगळं काही त्याच्याच तर हातात आहे महाराज. त्याच्यामुळे आपलं हितही त्यालाच कळणार आहे. पण कमीत कमी आपल्याला आपलं कर्म तरी कळलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की माणसाने कर्मच विठ्ठल करावा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव. देव आपला असला ना बाकीच्यांची चिंता करायची गरज पडत नाही. परमार्थ करायचं म्हणजे तुम्ही गंधच लावा, माळाच घाला, वाऱ्याच करा असं नाही. अहो कोरोनाच्या काळात कळलं खरा माळ करी कोण. ज्या ज्या माळा कोरोनात टिकल्या तीच खरा. ज्यांनी काढल्या देव त्याच्याकडे बघून घे ना. आपण काय करायचंय महाराज? एक तर घालू नका ना, घातली तर काढू नका. काय सांगायचं? मला वाटतं तुम्हाला लेकरं लय झाले, ती लय झाल्याची तर मला देऊन टाका, घेऊन जाते. उताडा रिकामा सोडू नका महाराज. लय अवघड आहे. काय सांगायचं? चला मग महाराज परमार्थ करायचा, देवाला शोधायचं. आधी तो मनात असला पाहिजे तर देव आहे. कोरोनात कळलं लोकांचा देवावर किती विश्वास आहे. मी काय म्हणते, एक तर घालून येईन, घातली तर काढून. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचा. 20-25 माळा सकाळी काकडा, दुपारी भजन आणि संध्याकाळी कीर्तन. हरे 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 हरे. झाला करोना, बसला घरी. डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह. बुवा म्हणला आता कसं? म्हणला तुला जीव पाहिजे का देव? बुवा म्हणला जीव. सर सलामत तू पगडी 50. जीव पाहिजे ना, काढ मला. मला एवढंच म्हणायचंय, जर देवावर विश्वास नाही तर भगवंतावर विश्वास पाहिजे. पाठीमागे बोलू नका, न बोलता कार्य करा. शांत बसा, बोलू नका. माय मावल्या काय सुद्धा झालं नाही त्याला. जस्ट चक्कर आली आहे त्याला. कदाचित त्यांनी काही खाल्लं नसेल आणि तसंच उभा असेल कीर्तनाला, त्याच्यामुळे बंदी आली आहे. फक्त असं वेगळं काही नाही आहे. फक्त विषय वाढवू नका. नाही लय सवय असते माणसाला. अरे पडले पडले ती पडले बघे, एवढं काही नाही आहे माऊली. देवाच्या नामचिंतनात उभा होता तो, त्याला काही होणार नाही याची खात्री आपण देऊ शकतो महाराज, आहे की नाही? चला झालं. पण त्याच्यावर विश्वास ठेवा. किती विश्वास ठेवा? त्याला आपलं हित कळलं पाहिजे एवढा त्याचा आपल्यावर विश्वास असला पाहिजे. कारण आतापर्यंत जे काही चाललंय, जे काही होणार आहे त्याच्या जीवावरच आहे.
आम्हाला फक्त नामस्वरूपी आपण आहात. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. देणाराही तोच आहे आणि घेऊन जाणाराही तोच आहे. फक्त कर्म योग्य करा. मला एवढंच म्हणायचं आहे, जर कर्म योग्य नसेल तर तुम्ही किती परमार्थ करा, काही अर्थ नाही, काहीही नाही. तुम्ही एवढा परमार्थ केला, दरवर्षी महिन्याची वारी केली आणि एखाद्या विषयी वाईट बोललात, अख्खा परमार्थ वाया गेला हो. कर्म तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या बया. कर्म योग्य करा ना माऊली. आणि माणूस कर्माने बांधलेला आहे. अदश्य मुलांनी संततानी कर्मानुबंधीनी, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. मायबाप चांगले आहेत, पोरग चांगलेच जन्माला येणार आहे. कर्म आहे, प्रारब्ध आहे. आज ही पुढं बसलेली पोरं करोड रुपयाचा बंगला बांधतील, अर्थात बांधतील, अर्थात. पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवतील का नाही ह्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. म्हणजे पोरं इथं उभा आहेत, ते बंगले बांधतील की नाही याची खात्री नाही, पण ते जिथं असतील तिथं त्यांचे मायबाप असतील यांची खात्री मी देऊ शकते. ही संस्कृती आहे, हा धर्म आहे. लेकरांनी संस्कृती टिकवलीच पाहिजे. तरुण मंडळी तुम्ही संस्कृती टिकवलीच पाहिजे, पाहिजेच, गरजच आहे. आपलं स्वप्नच असलं पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंड. लेकर आहेत ना दादा, गुणवान लेकर आहेत. फक्त कसं झालं महाराज, थोडा मार्ग चुकत चाललाय, त्याच्यामुळे जरा अवघड झालंय. त्याचं कारणही मायबापच आहेत. 8वीचं पोरग 8वीचं माझ्या समोर मावा चोळीत होतं. मावा म्हटलं बाळा तुला काही वाटतं का म्हटलं. अर्चडीतला पॅन्टीत यायचा तू मावा चोळतो. ती मला म्हणला ऐ तू कोण. म्हणलं मी महाराज मंडपात. कीर्तन झालं ना आता बॉम्ब लायचं नाही, तिथं पाकिट भेटतं, इथं कोण देणार नाही. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही, तुझं कोण ऐकते लेकरा. हा मी म्हणलं तू बापाचं ऐकत नाही, तू माझं काय ऐकणार आहे. समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली माम्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं का रे बाळा आताच म्हणलं होतं बापाला भेट नाही. ती म्हणलं ए बापाला भेंडऱ्यातली आवलाच आपण नाही. म्हणलं मागं का घेतली. ती म्हणलं ती आवलात त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. तर बापा चितक्या गुणाचा पोरग काय माळकरी निघणार आहे का. इथं बसलेले बापा हो गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त देव आहे का. बरं 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 म्हणजे देवाचंच गाव म्हणायचं ना. म्हणजे एकही व्यसन नाही म्हणल्यावर कायच बोलावं महाराज. चला ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशा हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 बाळांना तुमचं वय यायचंय आल्यावर करा. बरेच आहेत, 20-25 आहेत. मग बाकीचे जेव्हा खाणारे हात वरी करा म्हणलं होतं तेव्हा काय तुमच्या कानावरून वारं गेलं काय. मग जी गोष्ट मान्य करायची लाज वाटते ती करायचीच नाही ना. अरे तुम्ही म्हणून तुम्हीच नाही, आमच्या तरी काय गुणाची येतोय. कीर्तन झाल्यावर काकड्याला बसवा पाठ पाठ. ती देवाला म्हणतो उठा पांडुरंगा तांडर संड्या. देव तुला उठवीन एका दिवशीला का, तो देवाला उठवाय निघाला. अरे परमार्थ तरी नीट करा. तोंडावर नाही पण लोक महागलंय वाईट वागत्या. बोलणं तो लोकांचं बोलूच नका रे माय बापा हो. आला तर आला राग, पण व्यासपीठावर एक वाक्य बोलते ऐका. परमार्थ कसा करावा. ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करावा, हा परमार्थ आहे. मग जगाला दाखवायचं म्हणून काही बी करायचं नाही. बंगले बांधले तुम्ही, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. अरे तुझ्या घरी मी आले, तुझी मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खटावर आग लागो तुझ्या बंगल्याला. लिहितो कशाला. वरडू नका ना. कोरोनाच्या काळात किलोभर तांदूळ दिला, नाका फेसबुक जाम केला. तू देतो कशाला. काही फरक तू दिला नाही म्हणून ती काय मरत. तुला जर बॉम्बलायचंय तर देऊ नको ना. आणि हो का दान करताना सुद्धा नियम पाळा. दान त्याला करा ज्याला गरज आहे, आणि देताना सांगू नका. गरज आहे त्याला देत जा. महाराज लोकांना सोलही म्हणायचं नाही, चहाच घ्या दुधच घ्या थोडं एक्स्ट्राच घ्या. गरज नाही त्याला, पाकिट घेता येते. इथं नाही तर तिथं खाईन, काय कमी आहे त्याला. पण एक साधा वारकरी जो दारातनं चाललाय, ज्याला भुकेची गरज आहे, त्याला जेवण देऊन बघा. माऊली त्याच्या कृपाशीर्वादाने तुमची वारी तुमच्या दारी होईल. फक्त दान त्याला करा ज्याला गरज आहे. महाराज तुम्ही पंगत घातली, आमदार बोलवले, खासदार बोलवले, मंत्री बोलवले,
तुम्हाला काय वाटतं, आशीर्वाद भेटतील? अर्थात नाही. पण असं कुटुंब बोलवा ज्याची चूल तुमच्यामुळं पेटली, व्यासपीठावर उभा आहे, पांडुरंगाला साक्ष धरून सांगते, त्या कुटुंबाच्या आशीर्वादाने तुम्हाला मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही. फक्त दान त्याला करायच्याला करायचं. हा दानाचा सगळ्यात मोठा नियम आहे. दान करत असताना आहे ना, विचार करा की आपण कुणाला देतोय, कुणाला करतोय. साधी गोष्ट. आम्ही पैशावाल्यांच्या पाया पडतो आणि संतांना नाकारतो. का तर संत दिसायला असे तसे आहेत. फाटका धोतर आहे, फाटका फेटा आहे, दिसण्यावर तर जाऊच नका, कधीच नाही. बायको सुद्धा करताना दिसण्यावर करायची नाही, लय अवघड आहे. आणि लोकाचं ऐकून तर करायचीच नाही. लोकाचं लय अवघड. गुरी बायको केली, लोक म्हणतात बरी दिली. काळी केली, लोकच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? लोकांचं ऐकलं तर बायको करणंही मुश्किल आहे. परमार्थ तर कायच करावं महाराज. लोक लयच नीतिवान निघाले बाबा. अरे एवढे नीतिवान लोक आहेत, इतके नीतिवान लोक आहेत, आणि काय सांगावं. त्याच्यामुळं लेकरं बी अशी जन्माला आली महाराज. काय सांगू तुम्हाला, सगळ्यात वाटलं लेकराचं केलं. एकतर ती इंग्लिश बी नाही, मराठी बी नाही. धोबी का कुत्ता घरकाना घाटका. आहो इतकं पिसळलं ते मम्मीला पप्पा आणि पप्पाला मम्मी म्हणायचं. घरी आलं पाहुणं म्हणलं पप्पा काय करतात, म्हणलं स्वयंपाक, मम्मी दाढी. आता कुणाला नेऊन सांगता, काय सांगाव. ज्युनियर सिनियर केजीचं पोरग 15 दिवस शाळेत गेलं नाही. मॅडम आली घरी, आजोबाला काळजी. आजोबा म्हणला पिंट्या लप लप मॅडम बघल. पिंट्या म्हणला तुम्हीच लपा. आजोबा म्हणला का, म्हणला मी मॅडमला सांगितलंय आमचं म्हातारं मेलंय, मी महिनाभर येणार नाही. लेकरं काय गुणाची राहिली होय महाराज, लय गुणवान लेकरं. काय सांगायचं. पोरांना ताड बसा रे, इथं कट्ट्यावरची. हा इथली ताड बसा रे. हां माझ्याकडे बघा, लुक ॲट हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर माझ्याकडे बघा. पोरांना पटपट सांगा मी काय सांगते, तुम्ही काय ऐकताय. मोठ्याने सांगा काय ऐकताय, मोठ्याने काय ऐकताय. मी पोरगी असून एवढ्या मोठ्यानं बोलते, तुमच्या जीवाला काहीतरी वाटलं पाहिजे का. बोला काय ऐकताय. हा नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंगराचा खेळ तरी म्हणले नाही बरं का, तेवढं तर माहिती आहे. पोरांना पटपट उत्तर द्या. पोरांना माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. गेल्या 4 वर्षात एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव सैराट मधले हिरोचं नाव, हिरोईनचं नाव. किती गुणाची देवगावच्या माय बापा तुमचीच आहेत ना, तुमचीच आहेत ना. काय रत्न दिलं बाय गावाला. अगं बाय माझं किती गुणाची लेकर आहेत महाराज. परंतु किती हुशार आहे रे तुम्ही. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणा बरं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली, आता कुणाचं नाव. पुढं काय रे. हा मोठी म्हणली महाराज. चला जेव्हा बघतीस तू माझ्याकडे. पुढं लेकर आता हुशार झाली ती, त्यांना माहिती महाराज आपल्याला उभं कचट्यात घेतोय महाराज. बरं जाऊ द्या पोरांनो. शेवटचा प्रश्न, ज्ञानोबाळांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला. ही लेकरं उघडी करून आंध्रात ठोकाय पाहिजे महाराज. ह्यांना परशा माहिती आहे, आरची माहिती आहे, पण ज्ञानोबार आहे. कारण आहे आम्हाला लाचारी करायला शिकलोय आम्ही. आम्हाला फक्त यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. अशी अवस्था आहे आमची. आमचं कसं आहे, आमची दाढी, आमची माडी, आमची गाडी ना आमच्याच बायकोची गोल गोल साडी, बस आमचं भागलं, विषय संपला. तुझी दाढी जळली तरी चलन पण माझी बिडी पेटली पाहिजे, असे आम्ही आहेत. आम्हाला फक्त आमचं हित, आमचा स्वार्थ. अरे नको दादा, दुसऱ्यासाठी जगून बघा, संतांसाठी जगून तर बघा, मोक्ष लवकर मिळेल. तसं नाही राहिलं माऊली आजकाल. लय अवघड झालं. कधी कधी लय वाईट वाटतं महाराज. हे पोरं सोरं आहे ना अशी मागं पुढं करायला लागले ना, नाही त्या लोकांच्या की लय वाईट वाटतं महाराज, लय वाईट वाटतं. पोरांनो लाचार नाही आपण, भिकारी नाही. अरे करा ना, जर तो नेता योग्य असेल ना तर त्याच्या मागं पुढं करा ना. पण आजकालचे नेते मला नाही वाटत एवढे योग्य आहेत. तुम्ही निस्त साहेब 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 भिकारी का लागत लाचार आहे.
अरे कुठल्या मातीत जन्माला आलात माऊली? अरे अशा मातीत जन्माला आलात ज्या मातीत शंभूराजे जन्माला आला. अरे माझ्या राजाला नव्हतं झुकताय, नव्हतं नमताय. अरे माझा राजा मुघलांच्या हातात साखरदाणी बांधलाय, झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्यात, रक्ताच्या ओढ चढून माझ्या अंगाच्या अंगात वाहत आहे, रोज एक अवयव कापला जात आहे. अरे जखमेला त्रास व्हावा म्हणून तिखटाची मिठाची चोळण त्यांच्या अंगावर केली जाते. काय अवस्था सांगावी माऊली? सिर्फ एक बात, हमारे सामने झुक जाओ, इस तख्त का शहनशाह बना देंगे. नाही ऐकायचं, का नाही ऐकायचं? आवाज कटतोय माऊली. ऐकायचं नाहीये का? ऐकायचं नाहीये माऊली, कारण मी स्वाभिमानी कुळात जन्माला आलोय. मिलो तरी चालेल पण स्वाभिमान घाण ठेवणार नाही. कुस तशी आहे, बाप तसा आहे. कशी नजर झुकवत नाही बघू. सळई घेतली, आगीत घातली, लालबुंद केली. सळई नजरेत घुसणार आहे, 2 बुटाचं अंतर आहे, प्राण कंठापर्यंत आलाय. पुन्हा एकदा शेवटचं विचारलंय, सांभाळ आखरी बार पूछ रहा हूं, जिंदगी से हाथ गवा बैठोगे, सिर्फ नजर ही तो झुकानी है, इतना किस बात का गुरूर है. राजाने छाती पगवली, नजर वर केली आणि त्याला नजर वर करून मान वर करून सांगितलं, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, काय माझ्या जीवाची लाईलाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवबाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही या मातीची. असा बाप असला ना की असा पुत्र जन्माला येतो. शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार 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 आहे. नाही भिनार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराय आहेत माझे रायगड किल्ल्याला, महाराष्ट्राला शोभेल सा, महाराष्ट्राला शोभेल सा एकच वादा, संभाजी राजे तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. काय बाप आहे ना माऊली. प्रत्येक बाप यांच्यासारखंच असतं बरं का. तर पुत्र असा असला पाहिजे. काय सांगायचं मुलांनो, अभंग घेतलाय म्हणून सांगते. धन्य माता पिता कोण असतील माहित आहे? बापाचा एकदा शर्ट आला ना, बापाची एकदा चप्पल आली ना, तुम्ही त्याच्या तोंडाकडे कधी बघितलं नाही पाहिजे पैशासाठी. तुम्ही घेतलेल्या गाडीत तुमच्या बापाला तुम्ही फिरवलं पाहिजे. तुम्ही घेतलेल्या कपड्यात तुमचा बाप सजला पाहिजे. तुम्ही घेतलेला मोबाईल तुमच्या बापानं वापरलेला पाहिजे. हे आपलं काम आहे. तुम्हाला सांगते पोरींनो, अरे आपण तर लय कणखरे, जिजाऊच्या लेकी आहेत आपण. अरे जगताना असं जगायचं, आपण कुणाकडे बघायचं नाही, ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे कुठल्या पोराची वाईट नजरेने बघायची? पण आमचं लय अवघड झालं की नाही. तुला म्हणून सांगते माय, चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल. चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे माऊली. आपण कमकुवत नाही ना, आपली काय चूक नाही ना. अरे नुसतं पोराच्या बापानं हुंडा मागूच द्या, त्याच्या पोराला म्हणायचं फक्त तू आत चल, त्याला आतल्या खोलीत न्यायचा, आत कडी लावायची, कोपऱ्यातला बांबू घ्यायचा आणि असा ठोकायचा, काळा निळाच करायचा आणि पुन्हा वरनं म्हणायचं आता कसं वाटतंय. त्यानं म्हटलं पाहिजे गार गार वाटतंय, भ्यायचं नाही आणि पुन्हा बाहेर सोडायचा. ती निस्ता बापाला म्हणला पाहिजे, पप्पा
घ्यायचं नाही. नवतरुणी नो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेल त्याला नेऊन कुठा. नवतरुणी नो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेल त्याला नेऊन कुठा. पण त्यासाठी तुम्ही गुणवान पाहिजे, लक्षात ठेवा बरं का. 3 गुण असल्याशिवाय लग्न करायचं नाही. पहिला गुण शिक्षण पूर्ण करा. दुसरं संस्कृती, आपल्यापेक्षा मोठ्यांशी कसं वागायचं हे ज्ञान असलं पाहिजे. तिसरं सगळ्यात महत्वाचं स्वयंपाक. देवगावच्या बाया स्वयंपाक शिकवा. तुम्ही लय लाड करीता. ऋतुजा, अगे ऋतुजा, तू कशाला तुझे कोमल कोमल हात पिठात घालती? मी हाय ना खंबीर तुझी आई स्वयंपाक कराय. अगं डंग रे, लगीन झाल्यावर काय तू जण रे कधी असं. लग्न झालं तिथं आई नसती, कोण असती? जगदंबेचा दुसरा अवतारच असतोय. आणि ती काय गोडीत सांगते वय. सासू चिडती तेव्हा हिला आई आठवती. मग ऋतुजा म्हणती, आई आंबाबाई मला कशी ग पावली, चपाती येईना म्हणून माझ्यावर सासू धावली. बास माऊली, ह्यातली जर उठली ना, लयच मगापासून आपण आंबाबाईवर दणका लावलाय. आपला पांढरंग बंद पडायचा महाराज चालता. काय सांगायचं. आता आरती करीन का महाराज, चिडन नाही तर. पण सुनलंय आगाव. सुन म्हणती, आई ओ आई, तुम्ही माझ्या आत्ती नाही, तुम्ही माझ्या आई. लग्न होईपर्यंत ती माझी आई, लग्न झाल्यापासून कावळा शिवेपर्यंत तुम्हीच माझी आई. म्हातारी गुंगली. म्हातारी म्हणती, लोकांचं लिकरू येत आहे, मला आई म्हणते. तू वय बाजूला, मी चपात्या करते. गुतलं कशात महाराज, सुटलं की सगळं. इथं एवढं डोकं लावण्यापेक्षा परमार्थात थोडं डोकं लावा. आपलं हित त्याला कळावं असं वागा. आपलं कर्तव्य, आपलं कर्म आपल्याला समजलं ना की परमार्थ करायचं सोपा जातो. तो का म्हणे, सोपे आहे सर्वाहुनी पण शहाणा तो धनी. फक्त संतांचं ऐका माऊली. संत समागमी धरावी, करावी तातडी. संतांचं ऐकून तर बघा. कारण तुमचे मायबाप धन्य. आम्हाला जर तुम्हाला म्हणायचं असेल ना, तर तुमचं कर्म योग्य असणं फार गरजेचं आहे. मग जेव्हा छत्रपतीच्या पोटी शंभूराजे जन्माला आले, शहाजीराजांच्या पोटी छत्रपती जन्माला आले, धन्य माता पिता कुणाच्या लेकरांना म्हणावं, अरे भगवान बाबा जन्माला आले, प्रत्येक घरात न सांगता उजेड पडला, यांना म्हणावं धन्य माता पिता तयाचे. मग धन्य माता पिता कोण, याचं उत्तर आहे, कुणाचे माता पिता धन्य. बोलून काट कडीला आणि काय सांगा मला, काय लोक गोड बोलत्यात. आणि नुसतं कीर्तन होऊ द्या ना, काय कीर्तन झालं, काय कीर्तन झालं, काय कीर्तन केलं, वा वा वा. आणि मी रोजच तुमचं कीर्तन ऐकतो ना, वा वा वा. आणि नुसतं दारातनं बाहेर पाऊल टाकू द्या, हे का हीच ती बिग बॉस वाली. आणि काय बोलायचं महाराज, कुणाला बोलायचं तेच मला कळलं ना महाराज. अरे जरा बाह्यांगापेक्षा अंतर्मन पण तपासा ना. कीर्तन कोणाचं याच्यापेक्षा कीर्तनही हे जास्त महत्वाचं आहे. डोक्यात फिट करा आणि हे धंदे जरा बंद करा. आतापर्यंत सगळ्या गोष्टीचा भाव वाढला, पण एका गोष्टीचा भाव वाढला नाही, काड्याची पेटी. ती काल बी रुपयाला होती ना, आज बी रुपयाला आणि पुढे बी रुपयालाच असणार आहे. त्याचं कारण आहे, आग लावणाऱ्याचा भाव कधीच वाढत नाही. या जगातलं त्रिकाल सत्य आहे दादा. पण धंदेच बंद करा. लय वाटोळ केलं तुम्ही, काय सांगायचं. आपण सगळ्यांनीच आपल्याला लोकांचं खपतच नाही. मला इंगळे बाबाचा एक विनोद आठवला. अमेरिकेचं कुत्रं भारतात आलं, मग भारतातल्या कुत्र्याने विचारलं, का रे कुत्र्या, ते कुत्रच होतं पुढच विचारलं, का रे कुत्र्या अमेरिका सोडून भारतात कशाला आला. ती म्हणला, जे भारतात आहे ते कुठंच नाही. म्हणला काय आहे भारतात. म्हणला इथं कुणालाही कुणावर भुकायचा अधिकार आहे, भुकू द्या. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. तो सोबत आहे ना, मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात, घालून या भार राहिलो निरविले संती. तो का म्हणे घालो तयावरी राहू हा संसार, तो का म्हणे माझं तुम्हा संतांवरी. जिद्द ठेवा माऊली. 2-4 बेडकं होती, बेडकं त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा आहे. खाली होते, त्यांची आग झाली. आग त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढमत चढमत गिर जायगा. दोघा तिघाचा धीर सुटला, ते पडले. जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं. पडल्यावर लय वाईट वाटतं.
कळलं, त्यालाच कळलं. पडले महाराज, त्यांना लय वाईट वाटलं. आता जे खुर्चीवरचे त्यांना कळलं महाराज का. आणि ते वाईट इतकं वाटलं, त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढमत चढमत गिर गया तर बहुत लग जाएगा. मग वरच्यांनी विचार केला, ते लांबून पडण्यापेक्षा हाय तिथनंच पडावं, लागन तरी कमी. सगळेच पडले, पण एक बिडूक दटकुला टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला, एवढा वाढला एवढा ताणला तरी हा कस काय वर गेला. देवगावकर जी बिडूक वर गेला ती कानानं बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. जवाई खालची त्याला म्हणायची चढमत चढमत गिर जाएगा, त्याला असं वाटायचं हे हात वरी करून मला म्हणतायत चढ जा चढ जाएगा. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं, कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं, कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. जिद्दी राहा, पांडुरंग तुमच्या जवळ येईल माऊली, विश्वास ठेवा. चला मग काय करावं लागेल की मोक्ष मिळेल, तर अखंड चिंतन. मग तुकोबाराय म्हणतात, देवा आयुष्यभर तुझी सेवा केली, पण आता मनात अशी एक इच्छा निर्माण झाली की तुझ्या पलीकडेही कुणाची तरी सेवा करावी. त्या मायबापाची सेवा, ज्या मायबापाच्या पोटी मुंडे साहेबांसारखी लेकरं जन्माला आली. कारण मी राजकीय लोकांचं कधी जास्त कौतुक करत नाही, पण आज माणूस या जगात नसताना सत्ता गाजवणं खुर्चीवर वेगळं, आणि आज तुमच्या आमच्यात नसताना सुद्धा साहेब तुमच्या आमच्या मनावर सत्ता गाजवतायत, याच्यापेक्षा अजून कुठली मोठी खुर्ची समजायची माऊली. आणि जोपर्यंत ते होते, आम्ही लहान होतो, मी लहान होते जेव्हा त्यांचं पद चालू होतं, मंत्री होऊन गेले ते त्यानंतर आमदार, तर मग असं असताना सगळीजणं म्हणायची सगळ्यात कठीण राजकारण, सगळ्यात कठीण कुठली गोष्ट असेल तर राजकारण, कारण त्याचं नावच राजकारण आहे बरं का. असं पण कुठल्याही तालुक्याचं असू द्या, पण बीड जिल्ह्याचं असं ठरलेलं असायचं, प्रत्येक खुर्चीवर सट्टा लागला जायचा, पण बीडच्या खुर्चीवर साहेब आहे तोपर्यंत कधीच सट्टा लागला नाही. त्याचं कारण होतं, प्रत्येकाला माहीत होतं जोपर्यंत ते तोपर्यंत तेच या पदावर असतील, हा विश्वास सगळ्यांचा होता. अशा माणसाने ज्या माणसांच्या घराघरामध्ये मन केलं, मनामध्ये घर केलं. खरं सांगू माऊली, एक वाक्य आठवतं, आहात तोपर्यंत कुणीही तोंडावर गोड बोलेल. पण आज त्यांच्या जयंतीनिमित्त हा कीर्तन सोहळा आहे. जयंती आपण संतांची आणि देवाची करतो, अर्थात तो माणूस संतांसारखा वागलाय म्हणून त्यांचा जयंती सोहळा आपण इथे करतोय. सागर से टकराता है उसे तूफान कहते हैं, सागर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं, लेकिन मरकी भी जो याद आए उसे इंसान कहते हैं. माणूस त्याला म्हणायचं. नाशिक गोपीनाथजी मुंडे साहेब ज्यांचा उद्या जयंती सोहळा आहे. लई काय नाही महाराज, कौतुक नाही, पण एक वाक्य सांगते जे गरजेचं आहे. चंदनासारखे जिजावे, उदबत्तीसारखे जळावे, आणि गोपीनाथ मुंडे साहेबांसारखे साहेब, त्यांच्यासारखा नेता, त्यांच्यासारखे नेते प्रत्येक तालुक्याला मिळावे, म्हणजे हा भारत देश आपल्या भगव्यावर फडकल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भारताचा भगवा जगाच्या पातळीवर फडकल्याशिवाय राहणार नाही. फक्त नेते हे साहेबांसारखे असले पाहिजे. नाव काय? लोकनेते. हे नाव प्रत्येकाला लागत नाही बरं, कारण आपलं दीर्घ वर्णन लोकांसाठी जगणं यात फार फरक असतो. आता छत्रपतींसारखे अनेक राजे होऊन गेले,